नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत तांदळाचा डोसा. हा डोसा तांदूळ, उडीद डाळ आणि चना डाळ यांच्या पिठापासून तयार केला आहे. बाहेरून अगदी खुसखुशीत आणि आतून मऊ असा हा डोसा तयार होतो. डबा किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुरकुरीत तांदळाचा डोसा तयार करण्यासाठी हा सर्व साहित्य घेतला आहे. तांदूळ 4 वाट्या, उडीद डाळ 2 वाट्या, चना डाळ 1 वाटी. या तिन्हीचा पीठ तयार करून घेतला आहे. मीठ अर्धा चमचा. तांदूळ, उडीद डाळ, चना डाळ हे तिन्ही साहित्य स्वच्छ धुवून सावलीत पूर्ण वाळवून घ्यायचा. मग नंतर एकत्र दळून त्याचे पीठ तयार करून घ्यायचा. हे तिन्ही साहित्य एकत्र दळून तयार केलेल्या पिठापासून कुरकुरीत डोसा बनवणार आहोत. तांदूळ, उडीद डाळ, चना डाळ याचे पीठ तयार करून 1 बाउल पीठ मी या पातेल्यामध्ये भिजवून घेतला आहे. थोडे थोडे पाणी घालून हा पीठ व्यवस्थित चांगला भिजवून घ्यायचा. हा पीठ भिजवून घेताना गुठळ्या अजिबात राहू द्यायचा नाही. या पिठामध्ये अर्धा चमचा मीठ मी घातला आहे. कुरकुरीत डोसा तयार करण्यासाठी हा पीठ पसरता येईल इतका गुळगुळीत आणि मध्यम पातळ करायचा. म्हणजेच मध्यम पातळ असावं. पीठ भिजवून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवायचा. हा पीठ मी 15 ते 20 मिनिटं झाकून भिजवून घेतलेला हा पीठ आहे. 15 ते 20 मिनिटं हा पीठ झाकून भिजवून घ्यायचा. त्यामुळे पीठ चांगलं मुरतं आणि डोसा अधिक चविष्ट आणि कुरकुरीत तयार होतो. आवश्यकतेनुसार आता या पिठामध्ये थोडंसं पाणी घालायचा. हा बघा, थोडंसं पाणी घालायचा. परत हा पीठ चांगला असा मिक्स करून घ्यायचा. हा पीठ मी आधीच भिजवून घेतलेला हा पीठ आहे. व्यवस्थित चांगला मुरलेला आहे, चांगला भिजलेला आहे. हा बघा, असा पीठ भिजवून घ्यायचा. कुरकुरीत तांदळाचा डोसा हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 15 ते 20 मिनिटं हा पीठ मी भिजवून घेतलेला आहे. गॅसवर तवा गरम करून घेऊया. डोसा बनवताना तवा योग्य तापमानाचा असणं खूप महत्त्वाचं आहे. तवा खूप गरम असेल तर डोसा नीट पसरत नाही आणि खूप थंड असेल तर डोसा तव्याला चिकटतो. तव्यावर थोडंसं तेल घालून पसरून घ्यायचा. आता डोसा तयार करून घ्यायचा आहे. आता 1 डाव पीठ म्हणजेच 1 पळी पीठ या तव्याच्या मध्यभागी घालायचा आहे. एकदम चांगला असा हा कुरकुरीत डोशाचा पीठ तयार झाला आहे. 1 पळी पीठ मी आता घेतला आहे. तव्याच्या मध्यभागी असा हा पीठ पसरून घ्यायचा. हा पीठ गोलाकार आकारात घालायचा. गोलाकार फिरवत शक्य तितका पातळ डोसा पसरवायचा. डोसा जितका पातळ पसरवाल तितका तो अधिक कुरकुरीत होईल. एकदम पातळ असा डोसा तयार करून घ्यायचा. हा बघा, एकदम जाळीदार डोसा तयार होत आहे. पळीने गोल गोल फिरवून घ्यायचा.
म्हणजे डोसा हा एकदम पातळ तयार होतो. डोशावर ताट झाकून ठेवायचा. 2 मिनिटं हा ताट असाच झाकून ठेवायचा. 2 मिनिटांनी ताट उघडून बघायचा. एकदम कुरकुरीत जाळीदार असा हा डोसा तयार झाला आहे. एकदम जाळीदार, टेस्टी असा हा डोसा आता पलटून घालायचा आहे. डोशाचा पहिली बाजू एकदम चांगला भाजलेला आहे. आता दुसरा बाजूही चांगला भाजून घ्यायचा आहे. पहिला बाजू एकदम क्रिस्पी असा हा डोसा भाजलेला आहे. डोशाचा कडा प्रथम काढून घ्यायचा. हा बघा असा. हा डोसा भाजताना मध्यम आचेवर भाजून घ्यायचा. डोसा सोनेरी रंगाचा दिसू लागला की असा हा डोसा पलटून घ्यायचा. हा बघा आता मी पलटून घेतला आहे. एकदम कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला आहे. थोडासा तेल वरून लावून घ्यायचा. हा बघा असा. डोशाचा पहिला बाजू एकदम चांगला असा भाजलेला आहे. हा बघा एकदम सोनेरी रंग आला आहे. दुसरी बाजूही चांगला भाजून घ्यायचा. भाजल्यानंतर आता या डिशमध्ये मी हा डोसा काढून घेत आहे. हा डोसा एकदम कुरकुरीत असा झाला आहे. आता दुसरा डोसाही असाच तयार करून घ्यायचा. थोडंसं तेल तव्यावर घालून असा चांगला पसरून घ्यायचा. उलटण्याने पण हा तेल चांगला असा पसरून घ्यायचा. एक पळी डोशाचा पीठ घ्यायचा. या तव्याच्या मध्यभागी घालायचा. दुसरा पळी पण असाच गोल आकार देऊन हा पीठ घालायचा. हा बघा असा. हा पीठ गोल आकार असा घालायचा. चांगला पळीने आता पातळ असा पसरून घ्यायचा. हा डोशाचा पीठ असा तव्यावर घालायचा. जितका हा पीठ चांगला पातळ पसरून घ्याल तितका हा डोसा एकदम कुरकुरीत पातळ असा तयार होतो. वरून थोडासा तेल घालायचा. 2 मिनिटं ताट झाकून ठेवायचा. 2 मिनिटांनी उघडून बघायचा. कडा असा वर आलेल्या दिसतील आणि रंग एकदम सोनेरी असा आलेला दिसेल. तेव्हा उलटण्याने प्रथम कडा काढून घ्यायचा. मग हा डोसा असा पलटून घालायचा. हा बघा असा. हा बघा दुसरा डोसाही एकदम कुरकुरीत असा तयार झाला आहे. एकदम जाळीदार असा टेस्टी असा हा तांदळाचा कुरकुरीत डोसा तयार झाला आहे. हा दुसरा डोसा आहे. वरून थोडासा तेल लावून दुसरा बाजूही चांगला भाजून घ्यायचा. डोशाचा दुसरा बाजूही आता चांगला भाजलेला आहे. कडा चांगला भाजला आहे. हा दुसरा डोसाही मी पहिल्या डोशाच्या डिशमध्येच ठेवला आहे. हा डोसा एकदम कुरकुरीत असा तयार झाला आहे. डोशाला रंग एकदम सोनेरी असा आला आहे. एकदम जाळीदार असा हा खस्ता कुरकुरीत डोसा तयार आहे. हा बघा. ओल्या खोबऱ्याची चटणी वाटीमध्ये मी घेतला आहे. कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याची चटणी एकदम टेस्टी असा लागतो. टिप्स: पीठ नेहमी गुळगुळीत ठेवा. पातळ पसरलेला डोसा अधिक कुरकुरीत होतो. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.